जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जत तालुक्यातील शेगाव जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांच्यासारख्या नवख्या सदस्यांना अनेक प्रश्न मांडत सभागृहाचे लक्ष वेधले। जिल्हा परिषद मराठी शाळेत सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले, परंतु त्यांचे नोव्हेंबर 2025 पासून एप्रिल 2026 पर्यंतचे मानधन प्रलंबित आहे। तसेच नवीन नियुक्ती केलेल्यांना महिन्याला नियुक्ती आदेश दिले आहेत। या बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसतात काय? अधिकारी काय करतात असा संतप्त सवाल जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी उपस्थित केलाय। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेत शासनानं S14 वेतन श्रेणीचा आदेश देऊन त्याची राज्यात अंमलबजावणी झाली, मात्र सांगली जिल्हा परिषद का अंमलबजावणी करत नाही असा सवाल करत आरोग्य व शिक्षण विभागातील जत तालुक्यातील रिक्त पदे भरण्याची मागणी केली। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या फंडातून स्कूल ऑन व्हील्स या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी यासाठी सुरू असलेल्या फिरत्या संगणक शाळेसाठी अर्थसंकल्पात कमी तरतूद का केली असा प्रश्न करत सांगली जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी समिती नेमण्याची मागणी करत जिल्हा परिषदेच्या सोलर प्रकल्पातील अनियमिततेबाबत चौकशी समिती नेमून कारवाई करण्याची मागणी केली आहे। आपल्या प्रशासनाला मत काढलं पाहिजे अशी नोंद घ्या असं नाही चाललं पाहिजे। प्रशासनाला आपलं होतच पाहिजे। एका बाजूला विषय समजतात विषय आहे, पण काही